नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र घुली. आता वाडिया हॉस्पिटलच्या गव्हर्निंग काउन्सिलचा मी सब मेंबर आहे आणि आता खूप आनंद होतो की हे जे एक जुनं एक ऐतिहासिक वारसा असलेलं हे हॉस्पिटल आहे, जे अतिशय प्रसिद्ध होतं एकेकाळी. दक्षिण महाराष्ट्र म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक जवळजवळ 6 जिल्ह्यातून या ठिकाणी पेशंट पूर्वीपासून येत होते. 1934 साली सुरुवात झालेली आहे. एका दवाखान्याच्या रूपातनं सुरुवात झालेली आहे. ₹100 देणगीतून म्हणजे कॉन्ट्रिब्युशनमधून सुरुवात झालेला दवाखाना. त्यानंतर वाढती गर्दी, त्याच्यानंतर रुग्णालयामध्ये त्याचं रूपांतर आणि हे जे रूपांतर तेव्हापासून जे डॉक्टर विष्णू गणेश वैशंपायन हे या हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष आणि या सगळ्या उभारणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता आणि वैयक्तिक सहकार देणगीमधून आणि याच्यातून त्यांनी हॉस्पिटल सुरुवात केलेली होती आणि तोच वारसा पुढे चालू राहिलेला आहे. त्यांच्या अनेक मिस्टरांच्या मदतीनं इथे निधी उभा करून इथली जागा घेतली आणि पुढे हॉस्पिटल वाढवलं आणि अनेक स्पेशालिस्ट इथं त्या ठिकाणी आले आणि वैशंपायन आणि त्यांच्या नंतर सुद्धा जे जे इथे कन्सल्टंट आले त्यांनी देखील इथे अथक त्यांच्या परिश्रमातून आणि त्यांच्या वैद्यकीय ज्ञानातून जी एक विश्वासार्हता त्यावेळी त्यांनी निर्माण केलेली आहे, ते विश्वासार्हता आज त्यांची ती पुन्हाही आज इथे कामाला येते. दुर्दैवाने मध्ये काही हा काळाचा महिमा म्हणा काही म्हणा, त्या ओघामध्ये गेले 15 वर्षे हॉस्पिटल बंद होतं. त्याचं पुनर्जीवन करायचं किंवा याचं पुन्हा नवनिर्माण करायचं एक उद्देशाने काही इथल्या सेवावर्ती मंडळींनी एक पुढाकार घेऊन इथे पुन्हा याच्यात जोमानं काम सुरू केलं. सुरुवातीचं जे काय इथले साफसफाई असेल किंवा काही असेल ते सगळे करून त्याला एक मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात समाजातून जसं पूर्वी वैशंपायनांना जर समाजातून सहकार्य मिळालं होतं त्याच पद्धतीनं आजही समाजातून सहकार्य या ठिकाणी मिळत आहे. त्यात विशेषतः श्री शिरीष गोडबोले असतील किंवा ॲडव्होकेट हबीब असतील, त्यांचे सर्व सहकारी आहेत. तर त्यांनी जेव्हा प्रयत्न केले, संदीप भागवत असेल, या सगळ्यांच्या सहकार्याच्या मदतीनं आणि देणगीदारांच्या भरीव देणगीमुळं हे शक्य झालेलं आहे. आज यामध्ये सर्वात पुढे आले ते बालाजी अमायन्स. त्यांनी जवळजवळ 6 कोटीची देणगी दिली. जिथं तुम्ही आजचं ओपीडीचा जो काही अद्ययावत रूप जे बघता, आजकाल कसं आहे नुसतं सेवा म्हणून चालत नाही, त्याला एक वेगळा असा एक कॉर्पोरेट लुक पण हवा असतो, जेणेकरून येणाऱ्या रुग्णाला आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या सर्व नातेवाईकांना इथे एक वाटतं की आपल्याला हे हॉस्पिटल स्वच्छ आहे, या ठिकाणी आपल्याला एक विश्वासार्हता त्याच्यातूनही निर्माण होते. आणि त्यांच्या सहकार्यातनं नंतर सोलापुरातील NTPC या संस्थेने भरीव देणगी दिलेली आहे. बंग डाटाकॉम त्यांनी या ठिकाणी दिले. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे यांनी फार मोठा पुढाकार घेऊन त्यांनी भरीव अशी निधी दिलेला आहे, जेणेकरून आम्ही त्यांच्या सहकार्यानं यापुढे नर्सिंग स्कूल आम्ही इथे सुरू करत आहोत आणि त्याचाही आम्हाला फायदा होणार आहे. सुरुवातीला उद्या 10 तारखेला गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती आम्ही OPD कार्यान्वित करत आहोत, त्याचबरोबर फार्मसी कार्यान्वित करत आहोत आणि 20 खाटांचा एक वार्ड इथे सुरू करत आहोत. आणि या आताच्यापर्यंतच्या जे काही आपल्याला सहकार्य मिळालं त्यातून एवढं उभारणी झालेली आहे. अजून प्रचंड काम व्हायचं आहे. 50 कोटीचे पुढे आम्हाला अजून ह्याच्या पुढे गरज लागणार आहे. आणि त्याचबरोबर आनंदाची गोष्ट म्हणजे CT स्कॅन सेवा देखील आम्ही सुरू करीत आहोत. याचं वैशिष्ट्य असं आहे की या गव्हर्निंग काउन्सिलच्या मेंबर्सनी स्वतः काही याच्यामध्ये आर्थिक सहकार्य केलेलं आहे. त्यातून जवळजवळ 1.5 कोटीच्या CT स्कॅन मशीनचे जे पूर्ण होईपर्यंत 170 पण खर्च येईल, पण अशा पद्धतीने हे CT स्कॅन युनिट देखील लवकर या आठवड्यात सुरू होण्याची सुरू होत आहे. पुढे मग आगामी भविष्यामध्ये आपलं एक प्लॅन असा आहे की साधारण जानेवारी 26 अखेर आपण 100 बेडपर्यंत आपण वाढवणार आहोत. तिथे 2 इमारतींचं काम जोमाने सुरू आहे आणि ते जर पूर्ण झालं तर आपण 100 रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी करू. त्यावेळी मल्टी स्पेशालिटी सुरू होईल, ऑपरेशन थिएटर सुरू होईल, MRI मशीनची जी योजना आहे ती आम्ही त्या ठिकाणी सुरू करू. असे विविध विभाग त्यावेळी सुरू करू आणि कॅथलॅबचा देखील आमचा मानस आहे, जेणेकरून कार्डिओलॉजी डिपार्टमेंट ज्याला एका फुल जोमाने त्या ठिकाणी सुरू होईल.
आणि या सर्व करत असताना जवळजवळ 40 डॉक्टरांनी या ठिकाणी जॉईन करायचं ठरवलेलं आहे. अनेक स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट या ठिकाणी आहेत आणि विशेष योजना जी आहे त्या निमित्ताने जे करतोय ती म्हणजे दर बुधवारी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये जे काही सिनियर डॉक्टर्स आहेत वेगवेगळ्या स्पेशालिटीचे त्यांनी या ठिकाणी मोफत तपासणी करायचं ठरवलेलं आहे. बुधवारी सकाळी बुधवार हा दिवस एवढ्यासाठी ठरवला की सोलापुरातील सर्वसामान्य कामगारांना त्या दिवशी सुट्टी असते आणि साप्ताहिक सुट्टीचा दिवस धरून आम्ही त्या ठिकाणी फ्री सर्व्हिस देण्याचा आणि त्याला आपण अमूल्य सेवा हे नाव दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर सुनील मेहता आहे, डॉक्टर सुनील घाटे आहेत, विजय सावस्कर आहेत, शिरीष कुमटेकर आहेत, दिलीप आपटे आहे, सुहास पुजार आहेत, डॉक्टर व्ही आर कानेटकर सर आहेत. हे अशा पद्धतीनं हे लोक इथं आणखीन काही डॉक्टरांची देखील इच्छा आहे की आपण अमूल्य सेवा देऊ, ती लवकर सुरू होईल. काही ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे एक त्यांच्याकडनं आलं की बाबा आम्ही जे जे ज्येष्ठ नागरिक आहे सेवाव्रती म्हणून ते विना मोबदला इथे हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी आणि नातेवाईकांच्या मदतीसाठी हे लोक इथे नियमितपणे उपलब्ध असतील. त्यांच्या तशी 20 नावं आपल्याकडं इथे आलेली आहेत आणि त्यांचे देखील आपण आभारी आहोत. आणि अशा रीतीनं समाजाकरिता आणि समाजाकडून हे रुग्णालय इथं होणार आहे. वैशंपायनचा जो काही मूळ उद्देश होता तो आपण सफल करू, कारण वैशंपायनमुळं सोलापूर हे वैद्यकीय हब, ज्याला मेडिकल हब म्हणतो, असं या पद्धतीनं गेले जवळ 60-70 वर्षापासून आपण इथं करतो आहोत.